सुरुवात करूयात आणि पुढच्या 25 मिनिटात घेऊयात बातम्यांचा आढावा. पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राष्ट्रवादी कुणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. दोन्ही गटाकडून एकमेकांवरती आरोप केले जात आहेत, वेगवेगळे दावे केले जात आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेवरती सुनावणी करताना दोन्ही पक्षाच्या अपात्र आमदार प्रकरणाची एकत्रितपणे सुनावणी करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते आणि त्याच आधारावरती आज सुनावणी होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवतीर्थावर बैठक पार पडणार आहे. यावेळी टोल आणि पोलिसांच्या घरांसंदर्भात चर्चा देखील केली जाणार आहे. राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळानं गुरुवारी टोल दरवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दरम्यान आज शिवतीर्थावर होणाऱ्या बैठकीत मंत्री दादा भुसे, राधेश्याम मोपलवार तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDCचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पालकमंत्री बनल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा आहे आणि या दौऱ्यात ते विविध बैठका घेणार आहेत. ते पुणे ससून रुग्णालय अंमली पदार्थ प्रकरणावरती नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. भाजपच्या ओबीसी जनजागर यात्रेचा आज वाशिमच्या पोहरादेवी इथं समारोप होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. 2 ऑक्टोबरपासून हिंगणघाटमधून या यात्रेला सुरुवात झाली होती आणि या यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अंमलात आणलेल्या आणि राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी नंदनवन इथं शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीवरती लक्ष केंद्रित करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे. शिवसेनेच्या आगामी दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदान आणि क्रॉस मैदान ही 2 नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. आजपर्यंत कुणाचीही सभा झाली नसेल इतकी भव्य सभा असेल असा दावा लांडे यांनी केलाय. राज्यभरातून मोठ्या संख्येनं शिवसैनिक या मेळाव्याला हजेरी लावतील असं देखील त्यांनी सांगितलंय. दप्तर दिरंगाईच्या मुद्द्यावरती आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे. स्मरणपत्र देऊन मिळत नसल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलेलं आहे. जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता प्रकरणीही त्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना देखील सुनावलंय. आज देहू बंदची हाक देण्यात आली आहे. देहूतील गायरान हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी देण्याच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी देहूमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची चर्चा सुरू असताना मेट्रोचं उद्घाटन दसऱ्यानंतर होईल अशी माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवरात्रीत मेट्रोचं लोकार्पण करण्याची सिडकोची योजना आहे. मात्र उद्घाटन समारंभाची जागा अजून निश्चित न झाल्यानं ही शक्यता देखील मावळली आहे. एसटी महामंडळानं अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात 2.5 ते 3 पट वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांचे पगार आता 1.5-2 लाखांच्या पुढे जाणार आहेत. याचा लाभ आगार व्यवस्थापक ते महाव्यवस्थापक पदापर्यंत कार्यरत असलेल्या 375 अधिकाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीच्या डोक्यावर महिन्याला 4.5 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मुंबईची ग्रामदेवी असलेल्या मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या कालावधीत मंदिर रोज दर्शनासाठी पहाटे 5:30 वाजता उघडून रात्री 10:30 वाजता बंद करण्यात येईल. आजपासून तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थाननं घेतलेला आहे. 13 आणि 14 ऑक्टोबर तसंच 28 ते 31 ऑक्टोबर या काळात भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठी परराज्यातून भाविक मोठ्या संख्येनं येतात. भाविकांना देवीचं दर्शन सुलभतेने व्हावं यासाठी देवीचं चरणतीर्थ रात्री 1 वाजता होणार आहे. उल्हासनगरच्या गोल मैदान इथं नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा आगमन सोहळा थाटामाटात पार पडला. यंदा नवरात्रीचं हे 18वं वर्ष आहे आणि या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि बॉलिवूडचे अनेक स्टार्स देखील उपस्थिती लावणार आहेत. ठाणे पालिका प्रशासनानं MIDC स्टेम प्राधिकरणाकडे 250 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याचा कोटा आरक्षित करावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनानं जलसंपदा विभाग तसंच MMRDAकडे पत्र देखील पाठवलंय. पालिकेची मागणी मान्य झाल्यास लाखो ठाणेकरांची तहान भागणार आहे.
पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावं आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या यामुळे आता शहराला 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता लागणार आहे। गेल्या 10 वर्षात शहराची पाण्याची तहान तब्बल 6 टीएमसीनं वाढली आहे। त्यामुळे महापालिकेनं पाण्याचं अंदाजपत्रक सादर करत पाण्याचा कोटा 20.90 टीएमसी करण्याची मागणी केली होती। मात्र पाटबंधारे विभागाने खडकवासला आणि भामा आसखेड धरण प्रकल्पातून केवळ 12.82 टीएमसी पाणीसाठा मान्य केलाय। मंडप, दर्शन रांगा आणि इतर कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांसाठी लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेनं 72 लाखांचा दंड ठोठावलाय। दंडाची रक्कम आम्ही 15 दिवसांपूर्वीच पालिकेत भरल्याचं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलंय। यंदाच्या उत्सवासाठी मंडळाने विविध कामांकरता एकूण 36 खड्डे खोदले होते। प्रति खड्डा 2000 रुपयाप्रमाणे पालिकेनं दंड आकारलाय। विदर्भातील ताडोबा आणि चंद्रपुरातील 8 वाघ सह्याद्री डोंगर रांगात सोडण्यात येणार आहेत। त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे चांदोली आणि कोयनेच्या जंगल प्रक्षेत्रात आणि कडेकपाऱ्यात आता बिबट्यांच्या जोडीने वाघोबांचाही संचार होईल। वाघ स्थलांतरासाठी वनविभागानं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगी देखील मागितली आहे। ललित पाटील आणि अभिषेक बलकवडेचा सीसीटीव्ही समोर आलाय। हे दोघेही एका इमारतीत भेटल्याचा हा सीसीटीव्ही आहे। अभिषेक हा ललित पाटीलचा साथीदार आहे आणि या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा चालू आहे हे समजू शकलेलं नाहीये। अभिषेक बलकवडे सध्या पोलीस कोठडीत आहे। जळगावातल्या पाचोरा शहरात नागरिक डेंग्यू मलेरियाच्या या साथीच्या आजारानं त्रस्त झालेत। अशा झोपलेल्या पाचोरा पालिका प्रशासनाला जागं करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेसमोर गांधीगिरी करून अनोखं आंदोलन केलं। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर फवारणीच्या पंपांनी औषधाची फवारणी केल्याचं पाहायला मिळालं। मनसेच्या वतीनं सध्याच्या राजकारणाचं श्राद्ध घालत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। शहादा इथल्या अमरधाममध्ये हे आंदोलन करण्यात आलं। जनतेची फसवणूक करून सत्तेवर आलेल्यांचा निषेध यावेळी करण्यात आला। पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी पीएमपीएल कडून फीडर सेवा देण्यात येते। शहरात 10 मार्ग सुरू केलेले आहेत। मागील एका महिन्यात 2 लाख लोकांनी प्रवास केलाय। यातून प्रशासनाला 25 लाखांचं उत्पन्न प्राप्त झालंय। पुणे विभागातील पुणे मिरज या लोहमार्गाचं दुहेरीकरणाचं काम सुरू आहे। त्यामुळे पुणे सातारा दरम्यान नीरा लोणंद या ठिकाणी ब्लॉक घेऊन रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाच्या आणि विविध तांत्रिक कामं करण्यात येणार आहेत। त्यामुळे 21 ऑक्टोबरपर्यंत पुणे फलटण, लोणंद फलटण, पुणे सातारा डेमू रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर काही गाड्या ह्या उशिरानं धावणार आहेत। पुण्यातील देवाची उरुळी आणि फुरसुंगी ही 2 गावं वगळण्यात न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिकेवरती निर्णय होईपर्यंत महापालिका आणि पीएमआरडीएनं या दोन्ही गावांमध्ये विकास कामं तसंच बांधकाम परवानग्या देण्याची कामं सुरू ठेवावीत असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे ही दोन्ही गावं महापालिकेतच राहण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येतेय। पिंपरीत यावर्षी नवीन प्रकल्पांची संख्या घटल्याचं दिसून येत आहे। कोरोना संकट काळातील अपवाद वगळता पहिल्यांदाच महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचं उत्पन्न घटलेलं आहे। चालू 222 कोटी रुपयांचा महसूल महापालिका तुलनेत 13 कोटींनी उत्पन्न घटलंय। मध्य रेल्वेनं सप्टेंबर महिन्यात 50.76 लाख टन माल वाहतूक केली आहे। मध्य रेल्वेच्या तिजोरीत यातून 610 कोटी रुपये महसूल जमा झालाय। यंदा माल वाहतुकीला 9.70% झालेली वाढ आहे आणि मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची ही सर्वोत्तम माल वाहतूक ठरली आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी बीडीडी चाळीला भेट देत पहिल्या टप्प्याच्या कामाचा आढावा घेतला। पहिल्या टप्प्याचं काम समाधानकारक असल्याचं सांगत यावेळी त्यांनी दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना दिलेत। मध्य रेल्वेनं एफआरएसचं सुसज्ज असं अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला सुरुवात केलेली आहे। यातील पहिला सीसीटीव्ही कॅमेरा नुकताच भायखळा रेल्वे स्थानकात कॅमेरा निर्भया निधीतून बसवण्यात आलाय। सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, एलटीटी आणि कल्याण ही 6 स्थानकं एकात्मिक सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत। अंधेरी इथं स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान काम सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचा कारशेड कांजूर मार्ग इथे उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतलेला आहे आणि त्यासाठी एमएमआरडीए 506 कोटी खर्च करणार आहे। मेट्रो मार्गिकेत 13 स्थानकं असणार आहेत। मुंबई क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि
पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष गाडी सोडण्याची घोषणा केलेली आहे. अवघ्या 17 मिनिटात या गाडीची सर्व तिकीटं आरक्षित झाल्यामुळे मुंबईतील क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेनची घोषणा पश्चिम रेल्वेनं केली आहे. जळगावात जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी भव्य दुचाकी रॅली काढली. यावेळी त्यांनी आदिवासी कोळी जमातीच्या वतीनं सुरू असलेल्या आमरण अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिलाय. जिल्हाभरातील आदिवासी कोळी समाज बांधव यावेळी हजर होते. रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणारा सावित्री नदीवरील पूल गेले काही महिने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र हा पूल लवकर सुरू करावा अशी मागणी आता जनतेतून करण्यात येते. येत्या ऑक्टोबरमध्ये ब्रिज वाहतुकीला खुला न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. उल्हासनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सीसीटीव्हीच्या मदतीनं चोरट्यांचा शोध सुरू आहे. सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून मोटरसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांकडून चोरीतील 6 मोटरसायकल आणि 1 मोबाईल असा 2,35,000चा मुद्देमाल जप्त केला गेलाय. अमरावती शहरातील राजकमल चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलं. शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी करण्यात आली आणि यावेळी आमदार बळवंत वानखडे यांनी या आंदोलनाला भेट दिली आहे. यावेळी पुतळा बसवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं. उद्योगमंत्री आणि कामगार मंत्र्यांना हुंडाई कंपनीशी बोलण्यास वेळ आहे, पण कामगारांशी बोलायला वेळ नाही. हे सरकार कामगारांसाठी आहे का असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केलाय. मनोज जरांगेंच्या 14 ऑक्टोबरच्या सभेवरून छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीत जरांगेंवरती निशाणा साधलाय. याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान ही क्लिप त्यांचीच असल्याचं भुजबळ म्हणाले. दरम्यान 100 एकर शेती साफ करून मैदान करतायत, 7 कोटी रुपये जमा केलेत, एवढे पैसे कुठून येतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छगन भुजबळांचा आरोप हे हास्यास्पद असल्याचं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी दिलंय. एवढा मोठा दौरा केला मात्र कुणाकडूनही पैसे घेतले नाही असं जरांगे म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी असंही जरांगे म्हणाले. आम्हाला 47वी जात म्हणून आरक्षण मिळालं असून 48वी जात आरक्षणात घेऊ देणार नसल्याचं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी दिलंय. असं झाल्यास सर्व आमदार राजीनामा देतील असा इशाराही त्यांनी दिलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटले त्यावेळी ते चलबिचल झाले होते. त्याचवेळी ते भाजपसोबत जाण्याच्या विचारात होते असं राऊतांनी सांगितल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलाय. सामनातून अजित पवारांचा सिंचन दादा असा उल्लेख करण्यात आला. त्यावर तटकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. शिरूरमध्ये भाजपचं घर चलो अभियान राबवण्यात आलंय. यावेळी बावनकुळे बोलत होते. उद्या आमची सत्ता येईल तेव्हा सगळे हिशोब चुकते करू असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिलेला आहे. देवगडमध्ये होऊ द्या चर्चा या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपमाला भिल यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर उपसभापती प्रल्हाद राठोड यांची निवड झाली आहे. दोन्ही नेते हे शिंदे गटाचे आहेत. नवरात्रोत्सवात दांडिया आयोजकांसाठी महत्वाची नियमावली जारी करण्यात आली आहे. दांडिया आयोजित केलेल्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणं बंधनकारक असणार आहे. या संदर्भातील निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. पुण्याच्या ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत आरोग्य विभागातील समकक्ष अधिकारी नेमल्यानं या समितीवरती आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतलाय. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पनवेलच्या पंचशील नगरमध्ये पाईपलाईन फुटली आहे. यात लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यासोबतच आसपासच्या घरांमध्ये देखील पाणी साचलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेनं अनधिकृत बांधकामांवरती हातोडा चालवत तोडक कारवाई केली आहे. हेदुटणे, दावडी, निळजे, नेतिवली इथं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलंय. अकोल्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला आहे. दरम्यान महिलांसाठी असलेले नियम आणि कायद्याचं काटेकोरपणे पालन करून कार्यवाही करावी असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला दिले.
यवतमाळच्या बेलखेड इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेत. या प्रकरणी आरोपी अजीज पठाणला पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेला बाईकवरून घरी सोडतो असं सांगून निर्जन स्थळी नेत दुष्कृत्य करण्यात आलं होतं. एसजीएसटी विभागानं नंदुरबारमध्ये छापेमारी केली आहे. बांधकाम साहित्य विक्रेत्यांसह काही व्यावसायिकांच्या कार्यालयात तपासणी करण्यात आली आहे. तपासात काय समोर आलं याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.